ज्ञानेश्वरीचं स्कोअर कार्ड बघून पवार कुटुंबियांच्या अपेक्षांवरती पाणी फेरलं गेलं. वडवणी या ठिकाणी ज्ञानेश्वरी पवारने नीट परीक्षा दिल्यानंतर OMR शीटच्या आधाराने स्वतःचे गुण तपासले होते. त्यानुसार तिला 720 पैकी 702 गुण मिळणं अपेक्षित होतं. मात्र NTA कडून प्राप्त झालेल्या स्कोअर कार्डमध्ये अवघे 87 गुण दाखवण्यात आल्यामुळे पवार कुटुंबियांनी OMR शीटमध्ये गडबड झाल्याचा दावा केलाय. मी भरलेली ही OMR शीट नसल्याचं ज्ञानेश्वरीनं सांगितलं. मुलीने सोडवलेली प्रश्नपत्रिका आणि इतर पुरावे असल्यानं कोर्टामध्ये जाण्याचा इशारा पवार कुटुंबानं दिला. की ऑफिशियल आन्सर की असते NTA त्याच्यानुसार मी चेक केलं, त्याच्यामध्ये मला 702 मार्क्स येत होते. पण जेव्हा ही OMR आली, ही OMR मला पूर्ण चुकीची दिसली. जेव्हा मी पहिल्यांदाच की मी ही OMR फिल केलेली नाहीये. ह्याच्या साईडचे जे सगळे कॉलम आहेत ते पूर्ण बरोबर आहेत. पण ही जी OMR आहे ती फिल केलेली माझी नाहीये. प्रूफ आहे माझ्याकडे की विद्यार्थी आहे त्याला 2 OMR आलेले आहेत. त्या OMR मध्ये त्याला एका ह्याच्यामध्ये 648 मार्क्स येतात आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये खूप कमी मार्क्स येतात त्याला. माझी एकच मागणी आहे, जी माझ्या मुलीने पहिल्यांदा फिल केलेली OMR शीट आहे त्याच्यानुसारच तिने क्वेश्चन पेपर चेक केला, 702 मार्क आले, त्याच्यानुसार तिला मार्क्स यायला पाहिजे आणि आम्हाला ती OMR शीट लाईव्ह दाखवाय. पवार कुटुंबाप्रमाणेच गवते कुटुंबाची अवस्था झाली. सोहमचं स्कोअर कार्ड पाहून गवते कुटुंबाला धक्का बसला. सोहमचे वडील नितीन गवते तर निकाल पाहून भावुक झाले. त्याचं कारणही तसंच होतं. सोहमने परीक्षेच्या तयारीसाठी कोणताही खासगी क्लास लावलेला नव्हता. दिवस रात्र मेहनत घेऊन त्याने नीट परीक्षेची तयारी केली. पुनर्परीक्षेला त्याला तब्बल 522 गुण मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्ष स्कोअर कार्डवरती फक्त 95 गुण दिसले. हा निकाल अनपेक्षित असल्याचं सोहमनं सांगितलं. NTA 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत जे OMR शीटसाठी पोर्टल ओपन केलं, त्या पोर्टलनुसार माझी ही OMR शीट यानुसार माझा स्कोर 522 येत आहे. त्याच्यानंतर NTA 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर डिक्लेअर केली. त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे. पण जेव्हा NTA रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोअर कार्डमध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे. निकाल लागल्यानंतर सोहमच्या वडिलांनी OMR शीट आणि अधिकृत आन्सर कीची पडताळणी केली. त्यावेळी त्यांना गुणांमध्ये मोठी तफावत स्पष्ट दिसून आली. त्यांच्या म्हणण्यानुसार सोहमने 158 प्रश्न सोडवलेले असून त्यातील मोठ्या संख्येने उत्तरं बरोबर आहेत. त्यामुळे 95 गुण कसे मिळाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचा तो MBBSचं स्वप्न पाहत होता. गव्हर्नमेंट कॉलेज भेटून म्हणून त्याला पूर्ण गॅरंटी होती. तो मला पप्पा मी तुमचं स्वप्न पूर्ण करेन म्हणला. आणि काल ज्यावेळेस त्यांनी बघितले हे NTAची जी मार्कशीट आहे ती बघितली तर तो पूर्णपणे थकून गेला. तो पूर्णपणे मनाने तो हातबल झाला. 95 मार्क तो येऊच शकत नाही. पूर्ण तो डिप्रेशनमध्ये आला. आणि नंतर त्याला आम्ही थोडं समजून सांगितलं आणि हे ज्यावेळेस चेक केलं आमची फक्त एवढीच मागणी की आम्हाला न्याय द्यावा. सगळी प्रक्रिया जी आहे ही पारदर्शी आहे. त्यामुळे जी काही आन्सर शीट आहे त्या आन्सर शीटवरनं किती मार्क्स मिळाले पाहिजे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी काढलं जाऊ शकतं. कोणाचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीकडे जावं आणि त्या एजन्सीमध्ये आपला ग्रीव्हियन्स मांडावा. सोहमच्या मेहनतीचं फळ अशा पद्धतीने हिरावलं जाऊ नये अशी भावना पालकांनी व्यक्त केली. NTA तातडीने या प्रकरणाची चौकशी करून गुणांची फेरतपासणी करावी अशी मागणी करण्यात आली. ज्ञानेश्वरीच्या पालकांनीही या प्रकरणी संताप व्यक्त करत कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. एकंदरीतच नीट परीक्षेभोवतीचा वाद यापूर्वी पेपरफुटीच्या आरोपांमुळे चर्चेत होता. आता निकालातील तफावतीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. NTA या प्रकरणात काय भूमिका घेतं आणि ज्ञानेश्वरी पवार सोहम गवतेला न्याय मिळतो का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.